तर गेले 2 महिने सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपलाय। येत्या 1 जूनला देशात लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान होणार आहे। या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघासह एकूण 58 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल। येत्या 4 जूनला 7ही टप्प्यातील मतदानाची मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल। निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुरुवातीपासूनच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या। भाजपनं 400 पारचा नारा दिलाय, तर इंडिया आघाडीनं 400 पेक्षा जास्त जागा मिळवून भाजपला घटना बदलायची असा आरोप केलाय। ऐन निवडणुकीच्या तोंडावरती बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसची साथ सोडली, तर उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी भाजपला टक्कर देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला। मायावतींनीही निवडणूक स्वबळावरती लढवून इंडियामध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्रातही राज ठाकरेंनी मोदींना जाहीर पाठिंबा दिला, तर प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत शेवटपर्यंत प्रवेश घेतला नाही। राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीचं जागा वाटप अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लांबलं होतं। राज्यात 5ही टप्प्यात गेल्या वेळच्या तुलनेत कमी मतदान झालं। पुण्यामध्ये सगळ्यात कमी, तर नंदुरबार, पालघर यासारख्या दुर्गम भागात मतदार राजानं मोठ्या संख्येनं बाहेर पडून आपला हक्क बजावला। आता 1 जूनला संध्याकाळी एक्झिट पोल आणि त्यानंतर 4 जूनला लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे।